दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला हा भाग 4था आहे. सादरकर्ते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. आपण नेहमीप्रमाणे सर्वतीला प्रार्थना म्हणूया आणि नंतर मग लेक्चरला सुरुवात करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. परम आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, मते दादा, वांगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई, मुंदडा दादा आज उपस्थित नव्हते, पण मनाने नक्की उपस्थित असलेले आपले ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि उपस्थित साधक बंधूंनो, भगिनींनो, माता पितांनो, आपण स्वामी विवेकानंदांचं चरित्र अभ्यासतो आहोत आणि स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं की स्वामीजींचं बालपण कसं होतं हे आपण मागच्या वेळेला बघत होतो. आपण पाहिलं की स्वामीजींचा जन्म 12 जानेवारी 1863 साली मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त आणि आईचं नाव भुवनेश्वरी देवी. विश्वनाथ दत्तांकडून त्याला इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातल्या चांगल्या गोष्टी समजल्या, तर भुवनेश्वरी देवी यांच्याकडून रामायण, महाभारत हा जो काही हिंदू धर्माचा सगळा वारसा आहे त्या वारशातून त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी त्यातल्या समजत गेल्या. तेव्हा रामायण महाभारताचे संस्कार भुवनेश्वरी देवींनी केले, तर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे संस्कार हे विश्वनाथ दत्तांनी विवेकानंदांवरती केले. लहानपणी विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं, तसंच बिले सुद्धा त्यांना म्हणायचे आणि त्यांना अनेक नावांनी संबोधलं जायचं. आपण त्यांच्या लहानपणच्या प्रसंगांमधनं पाहतोय की आई आणि वडिलांनी त्यांच्यावर संस्कार कसे केले. आणि हे पाहत असताना इथे उपस्थित असलेले जे पालक आहेत, इथे उपस्थित असलेले जे आजी आजोबा आहेत किंवा इथे उपस्थित असलेले जे काही तरुण मुलं आहेत, या सगळ्यांना हे एक लक्षात येत आहे की अरे या लहान मुलांवर संस्कार कसे केले जातात. संस्कार करत असताना संस्कार करणाऱ्यांनी किती हळुवारपणे त्याच्या मनाला आकार द्यायचा असतो. ज्याप्रमाणे नदीकाठच्या त्या चिकन मातीमध्ये तो कुंभ तयार करतो, मडकं तयार करतो, त्याला एका गोल चक्रावर फिरवतो, आतून एक हात देतो प्रेमाचा आणि बाहेरून ती थापटी मारतो आणि त्यानंतर एवढ्याने त्याची परीक्षा संपत नाही. तो माठ वाळवला जातो, त्याला भट्टीत घातलं जातं आणि भट्टीत तापवल्यानंतर तावून सुलाखून तो माठ तयार झाल्यानंतर सुद्धा तो माठ बनवणारा माणूस पुन्हा त्या माठावरती थोडं वाजवून माठ बघतो की हा पक्का तो तयार झाला आहे की नाही. आणि पक्का तयार झाला नसेल तर पुन्हा परत त्याच प्रोसेसमधनं त्या माठाला जायला लागतं. ही खरी पेनफुल प्रोसेस आहे. ही खरी अत्यंत त्रासदायक आणि अत्यंत क्लिष्टदायक आणि अत्यंत कष्टदायक अशी प्रक्रिया आहे. परंतु या प्रक्रियेतनं गेल्यामुळेच तो माठ हा जास्त चांगला होतो आणि त्या माठाला बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगला भाव येऊ शकतो. ही गोष्ट आपण संस्काराबाबत
अत्यंत महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. नरेंद्रनी लहानपणी आपण तो केळीच्या बागेत बसला, ती घटना पाहिली. ध्यानाची आवड होती म्हणून तो साप साप ध्यान ध्यान हा खेळ खेळत असताना तिथे आलेला साप त्यांनी पाहिला नाही. इतर मुलांनी पाहिला आणि सगळेजण ओरडायला लागले, साप साप. सगळेजण पळून गेले. पण नरेंद्राला मात्र त्या ठिकाणी आपण देहबोध हा त्यांचा गेल्या कारणानं त्यांना तिथे समोर नाग होता हे लक्षातच आलं नाही. कारण ते खरंच ध्यान करत होते. इतर मुलांचं ध्यान हे खोटं होतं. ती घटना आपण पाहिली. तो भूगोलाचा तास चालू होता. सरांनी नरेंद्राला मारलं. तो घरी आल्यानंतर आईने त्याला कसे संस्कार केले, की तू जगाला जे सांगतोस ते जर सत्य असेल आणि तरीही जग तुझ्यावर अन्याय करत असेल, तर तू अन्याय सहन कर, पण सत्य सोडू नकोस. हा एक अत्यंत चांगला संस्कार भुवनेश्वरी देवीनी नरेंद्रच्या चित्तावरती कोरलेला आहे. जातीनिहाय हुक्के ठेवले जात होते वडिलांच्या त्या आशिलांसाठी, कस्टमर्ससाठी. तेव्हा नरेंद्रनी हे तपासलं, की अरे जाती जातीचं ते जर भेद, असे भेद काय आहेत? त्यांच्या हुक्क्यामध्ये काही भेद नाही आहे. पण मग हे हुक्के वेगवेगळे का ठेवलेले आहेत? त्यावेळेला विश्वनाथ दत्तांनी त्यांना सांगितलं, की असाच मूलभूत विचार करत जा. आपल्या प्रथांबद्दल मूलभूत चिंतन करत जा. हे त्या वडिलांनी नरेंद्राला सांगितलं आणि एक वेगळा संस्कार त्याच्यावरती ठेवलेला आहे. आणि असे अनेक प्रसंग आहेत, की जे प्रसंग आपण आता पाहूया. लहान मुलांना घरामध्ये असणाऱ्या नोकर वर्गाचं खूप आकर्षण असतं. नरेंद्राला सुद्धा त्यांच्या घरात काम करणारा एक मोत्तद्दार होता. एक घोडागाडी चालवणारा, तो बग्गी चालवणारा होता. टांगा चालवणारा माणूस असं समजा. तर त्याला मोत्तद्दार म्हणतात. तर त्या मोत्तद्दाराबद्दल नरेंद्राला फार आकर्षण होतं. त्या मोत्तद्दाराने एकदा बग्गीतून जात असताना नरेंद्रला सांगितलं, की "अरे नरेंद्र, तुला खरं सांगतो मी, तू विवाह करू नकोस आहे. विवाह केल्यानंतर फार कटकटी तयार होतात." आणि त्याच्यानंतर ती पत्नी, ती घरी आल्यानंतर तिचं वागणं आणि आपल्या घरातल्या लोकांना ते पटणं, असं करून त्यांनी एकंदर संसाराबद्दल एक प्रकारचं वेगळं चित्र नरेंद्रच्या समोर उभं केलं. नरेंद्रला चिंतन करणारा होता नरेंद्र. नरेंद्र घरी आला आणि घरी आल्यावरती त्याच्या त्यांनी चिंतन करत असताना त्याच्या लक्षात आलं, की प्रभू रामचंद्रांनीही विवाह केला होता. नरेंद्र त्यावेळेला रामचंद्र आणि सीताबाईंची मूर्ती त्याच्या घरामध्ये ठेवून त्यांची पूजा करत होता. आणि त्यावेळेला त्याला जेव्हा हे समजलं, की विवाह करणं हे चांगलं नाही. आता त्या मोत्तद्दाराने त्याला सांगितलेलं होतं, परंतु पटकन त्याच्यावर विश्वास बसला आणि तो म्हणाला, की रामाने लग्न केलं होतं, त्यामुळे मी आता राम हा माझा जीवनाचा आदर्श नाही, असं त्यांनी ठरवून टाकलं. कारण त्याला आकर्षण होतं ते भगवंत प्राप्तीचं आकर्षण होतं आणि संसारात गेल्यामुळे भगवंत प्राप्ती होणार नाही म्हणून त्याला असं वाटलं की प्रभू रामचंद्र हे अवतार होते ती गोष्ट निराळी, परंतु त्यांनी म्हणला मी काही रामाची आणि सीतेची काही पूजा करणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, त्यांना नरेंद्राला ज्ञान झालं ते सुद्धा अशा एका माणसाकडनं झालं, रामकृष्णांकडनं, की ज्यांनी लग्न केलं होतं. पण लहान मुलांचा तो भाग होता, तो तेवढ्यावरच आपण ऐकला पाहिजे. नरेंद्रने ठरवलं, की मी काही राम आणि सीतेची मूर्ती काही पूजणार नाही. तो आईकडे गेला आणि आईला आपला निर्णय सांगितला, की ते मोत्तद्दार असं म्हणत होते, आजपासून मी काही राम आणि सीता हे माझं आराध्य दैवत नाही. हे माझं काही ध्येय नाही जीवनात. तेव्हा आई म्हणाली त्याला, आता लक्षात घ्या आईने कसं वाढवलं ते. आई म्हणाली, "अरे ठीक आहे. तुला राम आणि सीता आवडत नसेल, तर तू शिवाची पूजा करत जा." शिव कसे हिमालयामध्ये राहायचे, एकटेच राहत होते. आता त्यावेळेला नरेंद्र इतका लहान होता, की पार्वती ही शिवाची पत्नी आहे हे कदाचित त्याला माहिती नसावं. तेव्हा तो आईला म्हणाला, "ठीक आहे, मी शिवाची मूर्तीची पूजा करीन." त्यांनी एकदा मार्केटमध्ये जाऊन, बाजारपेठेमध्ये जाऊन एक शिवाची मूर्ती पण आणली आणि तो शिवाचा भक्त बनायला लागला. शिव जसे कैलासामध्ये जाऊन ध्यान करतात तसं तो ध्यान करायला लागला आणि शिव हे त्याचं जीवनातलं ध्येय बनलं. बघा, नरेंद्रचा जन्म हा शिवाचं अनुष्ठान करून आणि शिवाला साकडं घालूनच
नरेंद्रचा जन्म झाला होता. नरेंद्रची आई ही काशी विश्वेश्वराला आपल्या एका मैत्रिणीच्या मार्फत काशी विश्वेश्वराजवळ प्रार्थना करायला सांगितली होती, की मला पुत्ररत्न प्राप्त होऊ देत आणि नरेंद्र हे जन्माला आलेले होते. लहानपणापासनं नरेंद्रचा तापट स्वभाव होता. खूप रागवायचे. अहो नरेंद्र तुम्हाला असं समजू नका नरेंद्र खूप छान होते आणि ते खूप गुणी होते आणि लहानपण अगदी त्यांचं चांगलं गेलं होतं आणि ते कोणाला त्रास द्यायचे नाहीत, असं अजिबात समजू नका. नरेंद्र अत्यंत खोडसाळ होते. नरेंद्र हे अत्यंत चपळ होते आणि नरेंद्र हे म्हणजे घरामध्ये त्याला सांभाळणं म्हणजे आईला एक वेगळंच काम होतं. नरेंद्र एका जागी स्थिर बसत नसत. आता ध्यान करताना ठीक आहे, पण नरेंद्र कधीच एका जागी स्थिर बसायचे नाही. ते नेहमी आपल्या बहिणींची काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी चिडवायचे आणि चिडवायला लागून ते पळून जायचे घरातनं. त्या बहिणी त्याचा पाठलाग करायच्या आणि नरेंद्रचं घर म्हणजे राजवाडा आहे बरं का. आपल्याला जेव्हा वेळ होईल, तेव्हा आपण कलकत्त्याला जाऊन या. तिथे अँसेस्टरल हाऊस ऑफ स्वामी विवेकानंद हे सिमोली या भागामध्ये आहे. आपण जरूर बघून या ते. म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय राजप्रसाद होतात. त्याच्यामुळे लहान मुलं भरपूर पळू शकत होती घरामध्ये. आता हल्लीची घरं अशी आहेत 2 बीएचके आणि 3 बीएचके. त्या मुलांना पळायला जागा नाही घरात आणि पार्किंगमध्ये तर काही विचारूच नका. तो मुलगा कुठे जाऊच शकत नाही आणि त्या ठिकाणी इतक्या गाड्या पार्क केलेल्या असतात. कुठल्याही गाडीला धक्का लागला की तो मालक आपला येऊन त्या मुलांना रागवतो. तसं नरेंद्रकडे नव्हतं. नरेंद्र बहिणीची थोडीशी गंमत करायचा आणि बहिणी बहिणी पकडायला यायला लागल्या, की तो जाऊन त्यांच्या घराच्या बाहेर एक नाला होता. त्या नाल्यामध्ये जाऊन उभा राहायचा आणि म्हणायचा, "आता मला हे पकडून दाखव." आणि त्या बहिणी काही त्या तिथे नाल्यात जायच्या नाहीत. तेव्हा अशा पद्धतीचे त्याचे बालखेळ हे चालू होते. नरेंद्र हा शिवाचा अवतार आहे, असं आईची असा आईचा म्हणजे दृढ त्यांना त्यांचा विश्वास होता. नरेंद्र फार तापट होता. एकदम चिडून जायचा. थोडं काही झालं की एकदम रागवा-रागवी करायचा. असं तो करायला लागला, की आईने एक युक्ती शोधून काढली होती, की तो घरातल्या लोकांना फार त्रास द्यायला लागला, की आई त्याला पकडायची. त्याला त्या स्वयंपाकघरामधून त्या स्नानगृहामध्ये घेऊन जायची आणि तिथे नेऊन त्याच्या डोक्यावरती अ, गार पाण्याचा अभिषेक करायची आणि म्हणायची, "शिव, शिव, शिव, शिव." आणि खरंच असा गार पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तो शांत व्हायचा. मी एक चांगलं पुस्तक वाचतोय सध्या, 100 चांगल्या सवयी. अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक सवय त्यांनी अशी सांगितली आहे, अंबिके यांनी लिहिलेलं आहे ते, किशोर अंबिके. त्यांनी असं फार सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 100 चांगल्या सवयी मुलांना काय लावता येतील, त्या दिल्यात. त्याच्यातली एक सवय आहे, आपल्या मुलांना गार पाण्याने अंघोळ करायला शिकवा. अशी एक सवय आहे त्याच्यात. लहान मुलांनी आणि ही सवय कशी लावावी, ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, की सुरुवातीला गरम पाणी असू देत आणि उन्हाळ्यामध्ये याची सुरुवात करा. थोडं पाणी कोंबट करत हळू त्याला गार पाण्याची सवय लावा. स्नान गार पाण्याने करता आलं पाहिजे. अशी पद्धतीची चांगल्या 100 सवयी त्याच्यात दिलेल्या आहेत. किशोर अंबिके यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि पुस्तक उपलब्ध आहे सगळीकडे. 100 चांगल्या मुलांना लावायच्या 100 चांगल्या सवयी. तर शिवाची आई शिवाचा त्याच्या डोक्यावरती अभिषेक करून पाण्याचा म्हणायची, "शिव, शिव, शिव" आणि त्यानंतर तो शांत होत असे. एक दिवशी त्यांच्याकडे वडिलांच्याकडे बरेच अशील येत असत. आता आपण सुद्धा नाही का दुसऱ्याच्याकडे गेलो आणि त्यांच्या घरी कोण लहान मुलगा असला, की आपण सुद्धा साहजिक त्या मुलाला प्रश्न विचारतो. लहान जरी असला तो, तरी त्याला एकदम प्रश्न विचारतो, "तू मोठेपणी कोण होणार?" तसे विवेकानंदांच्या वडिलांच्या घरी आलेले जे अशील होते, त्यांचे क्लायंट्स होते. त्या क्लायंट्सनी नरेंद्रला पाहिलं. चांगला मुलगा होता तो, दिसायला फार आकर्षक होता. त्याला ते जवळ घ्यायचे आणि मग प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून विचारायचे, "अरे, तू मोठेपणी कोण होणार?" असंच एकदा विचारल्यावरती नरेंद्रला मी सांगितलं मगाशी, की त्याला त्या कोचमनचं फार आकर्षण होतं. तो टांगेवाल्याचं फार आकर्षण होतं. तेव्हा नरेंद्रला असं वाटायचं, मोठेपणी आपण टांगेवाला व्हावं. मोठेपणी टांगेवाला व्हावं. अहो, हल्ली नाही का मुलं मुलं लहान-लहान मुलं नाही का म्हणत, की मी इंजिन ड्रायव्हर होणार म्हणतो. इंजिन ड्रायव्हर होणार. तर काय तो पुढे जाऊन इंजिन ड्रायव्हर होतो तसं नाही. कदाचित तो इंजिनिअर होतो. परंतु
इंजिन ड्रायव्हरचं त्यांना आकर्षण असतं. एवढी मोठी ट्रेन तो नेतो. मी पायलट होणार, कारण की एवढं मोठं विमान तो चालवतो. लहान मुलांची आकर्षणं असतात ती. नरेंद्रला सुद्धा त्या बग्गीचं आकर्षण होतं आणि नरेंद्र म्हणाला, "मी मोठेपणी कोचमन होणार. मी मोठेपणी टांगेवाला होणार." आता तुम्ही विचार करा. नरेंद्रच्या घरामध्ये 3 पिढ्या वकिलीचा व्यवसाय चालत आलेला आहे. त्या काळचा. कोर्टामध्ये जाऊन वकिली करणं हा व्यवसाय नरेंद्रच्या घरात 3ऱ्या पिढीत आहे. त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे उत्तम वकील आहेत. प्रतिथयश वकील आहेत. ते तिथे त्यांचा कोट त्या खुंटीला अडकवत होते. त्यावेळेला त्यांनी ऐकलं आपला मुलगा काय म्हणतोय. आपला मुलगा म्हणतोय, की मोठेपणी मी वकील होणार वगैरे म्हणत नाहीये. मी इंजिनिअर होणार म्हणत नाहीये, डॉक्टर होणार म्हणत नाहीये. तो म्हणतोय मी कोचमन होणार. नरेंद्रच्या वडिलांनी काय केलं हे लक्षात घ्या. एखादे वडील असते, तर ती सगळी लोकं गेल्यानंतर म्हणाले असते, "अरे काय तू लोकांनी असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतोस? अरे माझी काही आबरू आहे की नाही? माझी काही माझ्याबद्दल काही विचार करतो? तू कोणाचा मुलगा आहेस?" वगैरे असं बोलले असते एखादे वडील. त्यावेळेला विश्वनाथ दत्तांनी नरेंद्रला समोर असलेलं ते भगवद्गीतेतलं चित्र दाखवलं, की ज्या चित्रामध्ये तो भगवान श्रीकृष्ण त्या रथाचं सारथ्य करत आहेत आणि अर्जुन त्या रथामध्ये बसलेले आहेत आणि त्या 5 घोड्यांचे लगाम त्या सारथ्यानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने हातात घेतलेले आहेत. त्या चित्राकडे बोट दाखवून विश्वनाथ दत्त नरेंद्रला म्हणाले, "तुला कोचमन व्हायचंय ना? तू असा कोचमन हो. तू असा कोचमन हो." तुम्ही विचार करा. काय पद्धतीचं एक उच्च विचार नरेंद्रच्या मनामध्ये विश्वनाथ दत्तांनी या या प्रसंगामध्ये संक्रमित केलं. कोचमन म्हणजे कोणीतरी कमी, कोचमन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचा जॉब, अशा पद्धतीचं मत नरेंद्रचं अजिबात होऊन दिलं नाही. उलट त्याला सांगितलं, की तुला कोचमनच व्हायचं असेल, तर तू या भगवान श्रीकृष्णांसारखा कोचमन हो. आणि आपल्याला माहिती आहे पुढे काय झालं ते. 1893 साली 11 सप्टेंबर 1893 या नरेंद्रानी स्वामी विवेकानंद होऊन त्या सर्व धर्म परिषदेमध्ये भ्रांत चित्त असलेल्या सगळ्या त्या अमेरिकन लोकांची 7,000 लोक बसले होते समोर. त्या सगळ्या लोकांच्या मनाचा लगाम आपल्या हातात घेतला आणि त्यांना सनातन हिंदू धर्माची परंपरा काय उज्ज्वल आहे ही त्यांना समजून सांगितली आणि त्यांना सांगितलं की अरे मानवता हा खरा धर्म आहे. एकमेकांनी एकमेकांवरती प्रेम केलं पाहिजे. अशा पद्धतीने भ्रांत चित्त असलेल्या त्या सगळ्या लोकांना लगाम, मनाचा लगाम हातात घेऊन त्यांना योग्य दिशेला तो नेला आणि खऱ्या अर्थानं ते कोचमन झाले. नरेंद्रच्या जीवनामध्ये काही प्रसंग असेही घडले, की ज्या प्रसंगांमध्ये शिकू नये ते पण ते शिकले. आता बघा, की नरेंद्र शाळेत जायला लागले. शाळेत जात असताना त्या ठिकाणी काही-काही विद्यार्थी काही सगळे वेगवेगळ्या किंबहुना शाळा हा प्रकारच असा आहे, की जिथे त्या मुलाला समाज जीवनाचा अभ्यास व्हायला सुरुवात होते. हे शाळेचं जीवनाचं महत्वाची गोष्ट आहे. सगळा समाज कसा आहे? कोणाच्या तरी डब्यामध्ये खायला असतं, कोणाच्या तरी डब्यामध्ये नसतं. कोणाच्या तरी डब्यामध्ये कमी खायला असतं. कोण काय पदार्थ आणतं, कोण कसा बोलतो. वेगवेगळ्या वेगवेगळ्या कल्चर्समधनं, वेगवेगळ्या कौटुंबिक परिस्थितीतनं आलेले विद्यार्थी असतात. शाळेचा तोच उद्देश आहे खरा. एक महत्वाचा उद्देश. शिकवणं हा सुद्धा आहे, पण विद्यार्थ्याला सोशलाइज करणं हा शाळेचा उद्देश आहे. तर नरेंद्र शाळेत जायला लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अपशब्द शिकायला लागले. शिव्या शिकायला लागले, शिव्या. कुणीतरी देत असेल त्यांच्या शाळेतले. तर ते शिव्या आपला मुलगा देतोय, हे जेव्हा त्या विश्वनाथ दत्तांना समजलं, त्यावेळेला विश्वनाथ दत्तांनी त्याला शाळेतून काढून टाकलं. त्याला घरी ठेवलं आणि त्याची शिक्षणाची सगळी व्यवस्था घरामध्ये केली. आपला मुलगा बिघडतोय, आपला मुलगा अपशब्द वापरतोय, याच्यावरती उपाय त्यांनी काय केला, तर त्याला घरी शिक्षक ठेवले. अर्थात आर्थिक सधनता होती. घरी शिक्षक ठेवले आणि त्यांचं थोडंसं शिक्षण हे घरी सुद्धा झालेलं आहे. असंच एकदा बाहेरून घरात येत असताना कुठेतरी एक वस्ती होती. त्या वस्तीवरती काही लोकांची भांडणं चाललेली होती.
आणि ती भांडणं चाललेली असताना त्या वस्तीतली लोक शिव्या देत होते. आता शिव्यांमध्ये एक अंतर्भूत ताकद असते बरं का. म्हणजे मी काही अनुभवावरनं बोलत नाही, मी काही शिव्या-बिव्या देत नाही. परंतु त्या शिव्यांमध्येच एक पद्धतीची ऊर्जा अशी असते, की आपण मुठी आवळून लगेच दुसऱ्याला मारायला पुढे धावू शकतो. ती भांडणं ऐकून नरेंद्र एकपाठी होता. त्यामुळे त्या सगळ्या शिव्या शिकला. घरी आला आणि आता घरी या शिव्या हे जे काही ते ज्ञान आहे आणि त्याची जी ताकद आहे त्या शिव्यांमधली, ताकद म्हणजे ती निगेटिव्ह ताकद आहे. पण ती ताकद सगळी त्याच्यामध्ये आहे ते कोणाला तरी बोललं पाहिजे. मग कुणाला द्यायच्या आहे सगळ्या? बरं त्या शिव्या आहेत, त्या शिव्यांचा अर्थ असा होतो, त्या शिव्या अशा देऊ नयेत, हे समजण्याचं त्याचं वय नव्हतं. तो शाळेत घातलं त्याला त्याच्याही आधीची गोष्ट आहे. त्यावेळेला तो घरी आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या शिव्या आईला दिल्या. आई बरी आपली शिव्या खायला. आईच्या लक्षात आलं काहीतरी बिनसलंय नरेंद्रचं. आज हा शिव्या द्यायला लागला. पण ती काही बोलली नाही. आपला मुलगा चुकीचं वागायला लागल्यानंतर त्याला धपाटे घालणं म्हणजे संस्कार नव्हे. त्याला रागवणं म्हणजे संस्कार नव्हे. त्याला उपाशी ठेवणं म्हणजे संस्कार करणं नव्हे. लक्षात घ्या, उपाशी पोटी असलेला मुलगा प्रसंगी चोरी सुद्धा करू शकतो. उपाशी पोट माणसाला काय करायला लावेल हे माहिती नाही. म्हणून पालकांनी सुद्धा शिक्षा करताना कशा केल्या पाहिजेत? तर आई आणि वडील यांनी संगनमताने शिक्षा केली. कशी केली बघा. नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त संध्याकाळी घरी आले. आपले पती घरी आल्यानंतर लगेच त्यांना घरातल्या तक्रारी सांगू नयेत, हे भुवनेश्वरी देवींना कळत होतं. हल्ली बऱ्याचशा नवीन लग्न झालेल्या लोकांना हे लक्षात येत नाही बरं का. आणि जुन्या सुद्धा पण त्यांच्या लक्षात येत नाही, की तो माणूस बाहेरनं त्रासून आलेला आहे, काम करून आलेला आहे. तो घरात आल्या-आल्या त्याला घरातल्या सुद्धा कटकटी ऐकू नयेत. भुवनेश्वरी देवी शांत राहिल्या. घरी आल्यानंतर विश्वनाथ दत्तांनी थोडे हात-पाय धुतले. त्यांनी चहा वगैरे घेतला असेल कदाचित किंवा दूध वगैरे प्यायलं असेल आणि त्यानंतर ते थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर मग नरेंद्रच्या आईनी नरेंद्रच्या वडिलांना सांगितलं, की "अहो नरेंद्र मला आज असं म्हणाला." त्यावेळेला नरेंद्र घरी नव्हता. आपल्या मुलांच्या चुकांची चर्चा त्या मुलांच्या समोर करू नका. मुलांच्या चुकांची चर्चा जर समोर केली गेली, तर मुलं बंडखोर होतात. माझ्याबद्दल असं म्हणता, आता मी तसंच वागून दाखवतो. असं काहीतरी बंड करून ती मुलं मोठ्या माणसांचं ऐकेनासे होतात. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी अत्यंत मॅच्युअर्ड पालक आहेत. आपल्या मुलावर करायचा कुठलाही संस्कार दोघांच्या संगनमतानं व्हायला पाहिजे. वडिलांनी फक्त केला, आईने केलं नाही असं नको. मग दरवेळेला ती मुलं आईच्या मागे लपतात आणि आपल्याला पाहिजे तेच करतात आणि त्याच्यात ती मुलं बिघडतात. हे त्यांना माहिती होतं. मुलगा घरी नसताना भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्तांनी चर्चा केली. भुवनेश्वरी देवीने जेव्हा सांगितलं आज नरेंद्र असं म्हणाला, त्यावेळेला विश्वनाथ दत्तांनी एक नामी युक्ती केली. आपल्या पत्नीला पण सांगितलं, की आता तो खेळून घरी येईल, त्याला काही बोलू नको. मी बरोबर त्याला शिस्त लावतो. आई सुद्धा काही बोलली नाही. नरेंद्र फुटबॉल खेळून घरी आला. घरी आल्यानंतर नरेंद्रचे वडिलांनी त्याला पहिलं त्याचं जेवण होऊन दिलं. आईने त्याला म्हणले, "अरे तुला भूक लागली असेल, चल जेवायला बस." नरेंद्रने शांतपणे जेवण केलं. आई आणि वडिलांनी मुलांच्या चुका जेवताना काढल्या नाहीत. लक्षात घ्या. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त त्यांच्या मुलाला आता बरा भेटलाय जेवताना, आता बोलतोच मी त्याला, असं म्हणून, "काय असं म्हणलास का तू आईला?" असं म्हणून खडसावलं नाही. मुलं जेवत असताना त्यांच्या चुका काढू नये. मुलांना शांतपणे आणि पोटभर प्रेमाने जेवायला घालावं. प्रेमाने जेवायला घालावं. हे प्रेमच त्यांची वृत्ती बदलून टाकत असतं. तेव्हा आईनी त्याला जेवायला वाढलं. वडीलही काही बोलले नाहीत आणि बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, आपण मुलांना संस्कार करण्याच्या नावाखाली मुलं जेवायला बसली की त्यांना ताड, ताड, ताड बोलायला सुरुवात करतात. काही पालक हां. आणि ते बोलल्यामुळे होतं काय, त्या मुलांच्या मेंदूमधून या पोटातील जे अन्न जाणार आहे, त्या अन्नाला पचवण्यासाठीचे जे पाचक रस किंवा काही अ, काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जाणार आहेत, त्या दिल्या जात नाहीत. ती मुलं अर्धवट जेवतात, अर्धवट जेवणातून उठून पळून जातात. म्हणतात मला जेवायचंच नाही म्हणतात. वाढलेल्या ताटावरून तो मुलगा रागवून निघून जातो. ही चांगली गोष्ट नाही हां घरामध्ये. आणि तो निघून जातो. त्याचं अन्न पचत नाही. तो उपाशी पोटी राहतो आणि म्हणून ही मुलं चिडचिडी होतात.
मुलं चिडचिडी होण्याचं एक कारण हे आहे, की त्यांचं पोट भरलेलं नसतं. वेळच्या वेळेला ते पाणी पित नाहीत. वेळच्या वेळेला ते जेवत नाहीत. जेवणाचा आहार सुद्धा चौरस आहार नसतो. पण भुवनेश्वरी देवीने त्याला जेवून दिलं. जेवण झाल्यानंतर नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त नरेंद्राला म्हणाले, "अरे जा तुझ्या अभ्यासिकेत जा. तुला आता अभ्यास करायचा असेल." तर तो अभ्यासिकेमध्ये गेला. दुसऱ्या दिवशी नरेंद्र खालती आला. तो आईला शोधत आला आणि आईला म्हणाला, "आई कुठे आहे? आई कुठे आहे? मला आईला भेटायचंय, आईला भेटायचंय." त्याचे डोळे लाल झाले होते. रात्रभर तो झोपलेला नाहीये, हे त्याच्या डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरून समजत होतं. त्याचा डोळे लाल झाले होते, केस वतारलेले होते आणि शर्ट त्याचा अक्षरशः अश्रूंनी भिजलेला होता. त्याने आईला शोधलं. आईच्या पायावरती अश्रूंचा अभिषेक घातला. आईला साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत प्रेमाने ओथंबलेल्या शब्दामध्ये, प्रायश्चित्ताच्या शब्दामध्ये आईला सांगितलं, "आई तू मला माफ कर. मी तुला काल काय वाईट बोललो गं." किती वाईट अर्थ होतो त्या सगळ्या शब्दांचा. "मी तुला खूप वाईट बोललो. मी असं तुला बोलायला नको होतं. आई तू मला पहिलं माफ कर बघू." आईनी नरेंद्रच्या दोन्ही अर्थात आईनी विश्वनाथ दत्तांकडे पाहिलं. विश्वनाथ दत्तांनी आईकडे सूचकपणे पाहिलं. दोघांनाही नरेंद्रला झालेल्या कालच्या वागण्याच्या पश्चात्तापाबद्दल एक अ, हळूवार आनंदाची लहर, की तो सुधारला. या आनंदाची लहर आई आणि वडिलांच्या मनात नक्कीच अ, उमटली असेल. आईने नरेंद्रच्या खांद्याला हात लावला, उठवलं आणि त्याचे डोळे पुसले आणि आई म्हणाली, "ठीक आहे, मी तुला माफ केलं." ही गोष्ट ऐकणाऱ्या लोकांच्या मनात येईल, की "अरे, एवढं काय बरं त्या रात्रीत घडलं? नरेंद्रच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन झालं कसं?" काल शिवी देणारा नरेंद्र आज आईच्या पाया पडतोय आणि नरेंद्रची आईचे पाय अश्रूंनी त्या पायाला अभिषेक घालतोय आणि म्हणतोय, "आई मी चुकलो." जी गोष्ट छडी मारून झाली नसती, जी गोष्ट त्याला उपाशी ठेवून झाली नसती, जी गोष्ट त्याच्यावर आरडून ओरडून झाली नसती, ती गोष्ट घडली कशी? विश्वनाथ दत्तांनी नरेंद्रच्या खोलीमध्ये एक फळा होता. त्या फळ्यावरती आपण जाऊन या, ती खोली पण आपल्याला तिथे दिसते बरं का. नरेंद्रची खोली आपण बघू शकता. त्या खोलीमध्ये एक सतार ठेवलेली आहे. नरेंद्र सतार वाजवत म्हणून. तिथे एक सतार ठेवलेली आहे आणि त्या खोलीमध्ये त्या दरवाजातून थोडं आत आपल्याला जाता येतं आणि तुम्हाला जाणवेल, ज्यांनी ते प्रसंग ऐकलेले आहेत, त्यांना हे प्रसंग तिथे आठवतील आणि या प्रसंगामधून त्यांना खरोखरच ती व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी गेल्यानंतर जाणवतील, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. पण ते थोडंसं वाचून जायला पाहिजे, तर त्याची सगळी मजा आहे. नरेंद्रच्या खोलीमध्ये एक फळा होता. त्या फळ्यावरती विश्वनाथ दत्तांनी सगळ्या शिव्या लिहिल्या होत्या आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, "असं नरेंद्र आज आईला म्हणाला." तर नरेंद्रने त्या सगळ्या शिव्या वाचल्या. त्या खोलीत गेल्यानंतर रात्री आणि त्याच्या खाली लिहिलेलं वाक्य वाचलं, "असं नरेंद्र आज आईला म्हणाला." आणि मग त्या शिव्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. आणि त्या वेगळ्या दृष्टीकोन, "अरे, मी आईला असं बोललो. अरे, मी आईला असा शब्द वापरला. अरे, मी असं बोललो." आणि रात्रभर तो रडत होता, की आईला किती वाईट शब्द मी वापरले. नाही, 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 नाही. माझी फार मोठी चूक झाली. तो रात्रभर झोपला नाही. मुलांवर संस्कार कसे केले जातात, कसे केले पाहिजेत, याबद्दल आपल्याला या घटनेमधनं खूप काही शिकता येतं. नरेंद्र हा अ, अत्यंत दानशूर होता. नरेंद्रच्या आता पुढची एक घटना बघूया. नरेंद्रच्या दाराशी साधू बैरागी येत असत. भस्म लावलेले, असे जटा वाढलेले असे साधू बैरागी येत असत. त्यांना पाहिल्यानंतर ते भिक्षा मागत असत. भिक्षा मागितल्यानंतर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, असा नरेंद्रचा भाव होता. एक दिवशी नरेंद्रने आपल्या कमरेला बांधलेलं नवं धोतर, नवं कोरं धोतर, कमरेचं धोतर काढून त्या बैराग्यांना देऊन टाकलं. एवढंच नव्हे, एक दिवशी तर आता हा बैराग्यांना भेटतो आणि असे स्वतःच्या कमरेचं धोतर सुद्धा काढून देतो, हे समजल्यानंतर त्या बैराग्यांची आणि त्यांची भेट होऊ नये म्हणून नरेंद्रला वडिलांनी वरच्या खोलीत ठेवलं. तर वरच्या खोलीत एक गॅलरी होती. त्या गॅलरीतून तो खाली बघायला लागला. ते बैरागी आले. दरवाजापाशी येऊन त्यांनी भिक्षा मागितली. नरेंद्रने वरून सांगितलं, "थांबा, थांबा जरा वेळ, थांबा." नरेंद्रच्या वडिलांनी त्याला एक नवी कोरी शाल आणली होती. ती शाल त्यांनी घेतली आणि वरून खाली सोडली आणि त्या बैराग्याला शाल नव्हती, ती शाल बैराग्याला त्यांनी दिली. लहानपणापासूनच त्याचा स्वभाव हा अत्यंत दानशूर होता. लहानपणापासूनच त्याला बैरागी, साधू, संन्याशी यांच्याबद्दलचं एक विलक्षण आदर होतं आदर होता. तो ध्यानाला बसायचा.
ध्यानाला बसल्यानंतर त्याला असं वाटायचं, ध्यान केल्यामुळे आपल्या जटा वाढतात आणि आपल्या जटा फार अशा जमिनीपर्यंत गेल्या तर आपलं तपश्चर्या पूर्ण होते. लहान मुलांची समजूत असते. तशी समजूत नरेंद्रची पण होती, की मी जप करतो आणि माझ्या जटा का वाढत नाही? तो रोज आईला म्हणायचा, "आई, मी एवढा जप केला, पण माझ्या जटा वाढत नाहीत. या साधू बैराग्यांच्या बघ जटा अगदी जमिनीला टेकतील एवढ्या असतात." तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलं, की "अरे, थोडासा जप केल्यामुळे जटा वाढत नाहीत. अरे, खूप जप करावा लागतो, खूप साधना करावी लागते. खूप काळ साधना केल्यानंतर अशा पद्धतीच्या जटा आपल्याला प्राप्त होतात." हे आईने त्यांना सांगितलं. आता आईने सुद्धा प्रत्येक त्याच्या गोष्टीची टिंगल केलेली नाहीये. "अरे, कसल्या जटा वाढणं वगैरे, बावळट आहेस का तू?" वगैरे असं काही बोलले नाहीत. आपल्या मुलांना चिंतनशील बनवलं पाहिजे. आपण काय बोलतोय त्याच्यावरती चिंतन करायला त्यांना शिकवलं पाहिजे. ते शिकवलं कसं भुवनेश्वरी देवीने, की अरे जटा जर वाढायच्या असतील, तर त्याच्यासाठी वेळ जायला लागेल ना आणि इतके वर्ष साधना केल्यानंतर मग जटा वाढतील. जटा एकदम कशा काय वाढतील? त्या एकदम काही तुझ्या जमिनीपर्यंत त्या जटा जाणार नाहीत. किती सुंदर संस्कार त्याच्या आई-वडिलांनी केला. एक दिवशी नरेंद्रनी त्यांच्या चुलीवरती स्वयंपाक असायचा. काही-काही त्यांच्याकडे चुलीवरती पाणी गार करत असतील कदाचित. पाणी गरम करत असतील. तर त्या चुलीची राख त्यांनी घेतली आणि ती सगळ्या अंगाला अशी फासटली. आणि ते साधू बैरागी जसा पोशाख घालतात, तसा पोशाख घालून आईच्या समोर गेला आणि म्हणाला, "आई, बघ आता मी शिव झालो." असं म्हणून लहानपणी त्याने आईच्या समोर जाऊन, "बघ आई, मी शिव झालो." असं तो म्हणाला. अ, शाळेत जातच होता. शाळेत जात असताना एक दिवशी वर्गात सर शिकवत होते आणि शिकवत असताना नरेंद्र थोडासा पेंगत होता. तसा पेंगला होता. त्याला झोप लागली होती त्याला. नरेंद्रच्या शिक्षकांनी त्याला म्हणले, "अरे नरेंद्र लेका पेंगतो काय वर्गात? वर्गात पेंगतात का? वर्गात मी काय सांगतो तिथे लक्ष दे. लक्ष नाहीये तुझं." नरेंद्र म्हणाला, "सर माझं लक्ष आहे. मी अत्यंत एकाग्रतेने तुमचं लेक्चर ऐकतोय आणि तुम्ही काय म्हणता माझं माझं लक्ष नाही, मी पेंगतोय म्हणून. मी पेंगत नाहीये. तुमचं लक्ष आहे का? तुमचं लेक्चर आणि तुम्ही शिकवलेला धडा मी अत्यंत एकाग्रतेने ऐकत आहे." तेव्हा त्या शिक्षकाने विचारलं, "तू जर धडा ऐकतोयस, तर मी काय शिकवलं सांग बघू?" असं म्हटल्यानंतर नरेंद्रनी सरांनी शिकवलेला धडा तोंडपाठ म्हणून दाखवला. नरेंद्र अष्टावधानी होता. एका वेळेला 8 कामं तो अत्यंत लीलया आणि अत्यंत परफेक्टली करत असे. पेंगत असलेला जरी तो दिसत असला, तरी त्याचं सगळं लक्ष सर काय सांगतात त्याच्यावरती होतं. बघा, नृसिंह बाबू, रामचंद्र दत्तांचे ते शिक्षक होते नरसिंह बाबू. ते नरसिंह बाबू संस्कृत व्याकरण शिकलेले होते, पंडित होते संस्कृत व्याकरणाचे. हे नरसिंह बाबू काही दिवस नरेंद्रच्या घरी राहायला आले होते. तर नरसिंह बाबूंकडून आपल्याला संस्कृत शिकायला मिळेल या आशेने नरेंद्र त्यांच्या बरोबरच असे. लहान मुलं आणि वयाने तपोवृद्ध आणि वयोवृद्ध असलेली लोक यांच्यामध्ये एक वेगळं आकर्षण असतंय लक्षात घ्या. आणि त्या आकर्षणाचा वयोवृद्ध आणि तपोवृद्ध असलेल्या माणसांनी अतिशय उत्तम वापर जर केला तर मुलांवर चांगले संस्कार होतात. लहान मुलं आजोबा आजीकडे जास्त रमतात म्हणून संस्कार करताना आई वडिलांची जशी जबाबदारी आहे तसं आजी आजोबाच्या वयाचे असलेले जी लोक आहेत, अगदी आजी आजोबाच असले पाहिजेत असं नाही, त्यांच्यावरही जबाबदारी आहे. आपण त्यांना कुठल्या गोष्टी सांगतो, आपण त्यांच्यासमोर कसे आदर्श तयार करतो, या गोष्टी रूपानं संस्कार मुलांना गोष्टी सांगितल्यामुळे होतात बरं का. जास्तीत जास्त गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. तर हे नरसिंह बाबू नरेंद्रला गोष्टीही सांगत होते आणि ते संस्कृत सुद्धा शिकवत होते. आणि नरसिंह बाबू हे अतिशय चांगले संस्कृतच्या व्याकरणाचे पंडित होते. त्या संस्कृत व्याकरणाच्या पंडितांकडून नरेंद्रनी संस्कृत शिकलं लहान वयातच. हल्ली जे काही नवीन टूम निघाली ना, की मुलांना फार लवकर शिकवू नका, त्यांच्या मनावर आघात होतो. त्यांना काही कळत नाहीये तरी मग पाठांतर कशाला करायला पाहिजे? असं पाठांतर त्यांना करायला लावू नका. त्यांच्या बुद्धीवरती त्याच्यामुळे गैरपरिणाम होईल. हे जे बावळटपणा चाललाय सध्या, तो बावळटपणा काय आहे? तर त्या वयामध्ये मुलांची मेमरी चांगली असते. त्या मुलांची अवधान ते लवकर देऊ शकतात. एकाग्रता त्यांची चांगली होते. त्या वयातच पाठ व्हायला पाहिजे. नरेंद्रनी एवढंच नव्हे, नरेंद्रनी संस्कृतमधून हे रामायण आणि महाभारत सुद्धा तो शिकलेला होता. या नरसिंहांकडून
रामायणाचे सुद्धा श्लोक त्यांनी काही शिकलेला होता. 24,000 श्लोक आहेत. त्यातले काही श्लोक तो शिकलेला होता. एक दिवशी एक बैरागी आला. घरापाशी भिक्षा मागण्यापूर्वी तो बैरागी रामायणातले श्लोक म्हणत होता. त्या काळी भिकारी सुद्धा, भिकारी नव्हते, बैरागी सुद्धा किंवा भिक्षा मागायला आलेला माणूस सुद्धा रामायण आणि महाभारतातले संस्कृत मधले श्लोक म्हणत होते. यावरून भारताची सांस्कृतिक प्रगती किती उच्च होती हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. नरेंद्रनी त्यांनी संस्कृत मधले श्लोक म्हटलेले ऐकले आणि ते ऐकल्यानंतर त्यांच्या श्लोक उच्चारणामध्ये जे चुका झालेल्या होत्या, त्या सगळ्या चुका नरेंद्रनी त्यांना तिथे उभं राहून सांगितल्या, "अहो, तुम्ही असा शब्द वापरत तो तसा नाही आहे, तो असा आहे. आणि इथे तुम्ही असा शब्द वापरला तो तसा नाही, असा आहे. आता मी तुम्हाला या रामायणातले जो तुम्ही श्लोक म्हणलात ना, तो मी तुम्हाला परत म्हणून दाखवतो." असं म्हणून त्या बैराग्यांना नरेंद्र ते श्लोक परत म्हणून दाखवत होता. इतकं त्यांनी संस्कृत या नरसिंह बाबूंकडून चांगल्या पद्धतीने शिकलेलं होतं बालवयातच. बघा आता आपल्यापैकी सुद्धा ज्यांना लहानपणी हिंदी संस्कृत मिक्सचर होतं, 50 मार्काचं हिंदी, 50 मार्काचं संस्कृत, त्यांच्यावर संस्कृतचा थोडा परिणाम आणि प्रभाव झालेला आहे. मी सुद्धा शाळेत असताना आम्हाला 50 मार्काचं संस्कृत होतं आणि त्या जीवावरच, त्याच्या आवडीमुळेच भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. संस्कृतचा अभ्यास हा बालपणी व्हायला पाहिजे. एक दिवशी असं झालं, पुढची एक घटना पाहूया, की अ, नरेंद्र तिथे एक चंपक वृक्ष होता त्यांच्या घराच्या जवळ. तर एक वृक्षाचं नाव आहे त्या चंपक वृक्ष. त्या चंपक वृक्षावरती नरेंद्र आणि त्याचे मित्र झाडावर चढत होते. झाडावर चढत होते आणि तिथे काही फांद्या होत्या. त्या फांद्यांच्या वर बसत होते आणि बसल्यानंतर आपले गुडघे त्या फांद्यांमध्ये लटकवत होते आणि ते लटकवून आपलं डोकं खाली आणि ते गुडघे त्या फांद्यांमध्ये लटकवलेले असे होऊन झोके घेत होते. तेवढ्यात तिकडनं एक थोडा वयोवृद्ध माणूस आला. तो जवळच राहत होता आणि तो त्यांना म्हणाला, "अरे, तुम्ही काय असं खेळताय? हे झाड चांगलं नाही आहे. या झाडावर भूत आहे. या झाडावर भूत आहे." आता असं आहे, लहान मुलांना घाबरवण्यासाठी अशा पद्धतीचं ते भूत तुमच्या मानगुटीवर बसेल वगैरे अशा पद्धतीने त्या मुलांना घाबरवण्यासाठी ते तो वृद्ध माणूस त्यांना तसं म्हणाला. आणि कदाचित असं असेल, की ती मुलं तिथे खेळत असताना आरडाओरडा करत असतील. यांना त्या दुपारच्या त्यांच्या वामकुक्षीमध्ये कदाचित त्यांना त्रास होत असेल. म्हणून त्यांनी सांगितलं असेल, "ए तिथे खेळू नका, तिथं भूत आहे. त्या झाडावर भूत आहे." नरेंद्र तिथे त्या फांदीवर लटकून तो सुद्धा झोके घेत होता मित्रांसोबत. तेव्हा नरेंद्र त्यांनी आणलं या फांदीवरती भूत आहे, तेव्हा इतर मुलं घाबरून झाडावरनं खाली उतरली. नरेंद्र काही उतरला नाही खाली. "ए अरे काय कशाला घाबरताय तुम्ही?" असं नरेंद्रने विचारलं. आपल्याला सांगितलेली कुठलीही गोष्ट बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून पुसून घेतल्याशिवाय नरेंद्र कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करत नव्हता. हे नरेंद्रचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. कुठलीही गोष्ट त्याला सांगितल्यानंतर तो तर्कावरती आणि बुद्धीवरती तावून सुलाखून ती गोष्ट आत घेत होता. नाहीतर तो ती गोष्ट घेत नव्हता. नरेंद्र खाली उतरला. मित्रांना म्हणाला, "अरे काय तुम्ही घाबरताय उगाचच्या उगाच?" ते म्हणाले, "त्यांनी सांगितलं ना, याच्या झाडावर भूत राहतं." नरेंद्र म्हणाला, "अरे जर या झाडावरती भूत राहत असेल, तर ते भूत आपल्याला त्यांनी आधीच त्रास दिला नसता का? आता त्यांनी सांगितल्यानंतर का ते त्रास देणार आहेत? अरे भूत वगैरे काही नाहीये. त्यांनी आपल्याला शांत करण्यासाठी असा शब्द वापरलेला आहे. नाही भूत-बीत काही नसतं. चला." असं म्हणून नरेंद्रने सगळ्या मुलांना घेऊन परत त्यांचा खेळ सुरू केला. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती अंधविश्वास ठेवायचा नाही. अंधपणे ठेवायचा नाही विश्वास. अशा पद्धतीची वृत्ती त्यांची लहानपणापासूनच होती. ते लखनौला एक नवाब होते, वाजिद अली शाह म्हणून. वाजिद अली शाह नवाब होते. त्या नवाब यांचं एक प्राणी संग्रहालय कलकत्त्यामध्ये होतं. नवाब वाजिद अली शाह यांचं एक प्राणी संग्रहालय या कलकत्त्याला एक होतं. ते प्राणी संग्रहालय पाहायला जायचं असं नरेंद्र त्यांच्या सगळ्या मित्रांचा नेता होता, नेतृत्व होतं. नेतृत्व म्हणजे सगळ्यांची सेवा करणं. नरेंद्र आपल्या मित्रांना खूप मदत करायचा आणि त्यामुळे ते मित्र नरेंद्रला आपला नेता मानायचे. पुढे गेल्यानंतर विवेकानंदांनी नेतृत्वाबद्दल फार मोठा एक विचार सांगितलेला आहे बरं का.
नरेंद्र म्हणतात की लीडरशिप इज सर्व्हिंग द सबऑर्डिनेट्स. ए लीडर शुड सर्व्ह द सबऑर्डिनेट्स. नेत्यांनी त्याच्या अनुयायांची सेवा केली पाहिजे, आणि जर अनुयायांची सेवा केली तर त्याच्याकडे आपोआप नेतृत्व येतं, असा विचार नरेंद्रनी पुढे विवेकानंद झाल्यानंतर जगाला सांगितलेला आहे. आणि म्हणून रामकृष्ण मठामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे एक तुम्हाला पुस्तक मिळेल नरेंद्रनी सांगितलेल्या लीडरशिपच्या विचारांबद्दल. त्या पुस्तकाचं नाव आहे सर्वंट लीडरशिप. लीडर इज अ सर्वंट. लीडर इज अ सर्वंट. सर्वंट ऑफ हुम? इज अ सर्वंट ऑफ हिज फॉलोअर्स. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचा तो सेवक असतो. एवढंच नव्हे, इतर लोक आपले फॉलोअर व्हावेत म्हणून तो सगळ्यांची सेवा करत असतो. जो सेवा करतो तो नेता. आजच्या जगामध्ये ते कितपत लागू पडतं हे प्रत्येक नेत्यांनी स्वतःचा स्वतः विचार करावा. नरेंद्र नेतृत्व करायचा. त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं, अरे त्या वाजिद अली शहाचं पक्षी संग्रहालय त्या नदीच्या पलीकडे आहे, आपण जाऊया आणि ते पक्षी संग्रहालय बघूया, चला आपण जायचं. लीडर असल्यामुळे त्या सगळ्या मुलांना त्यांनी घेतलं, त्यांना बोटीत बसवलं आणि बोटीत बसून ते नवाब वाजिद अली शहाची पक्षी संग्रहालय पाहायला गेले. पक्षी संग्रहालय पाहिलं, परत बोटीत बसले. परत येत असताना नरेंद्रच्या एका मित्राला बोट लागली, पोटात मळमळायला लागलं आणि त्याला बोटीमध्ये उलटी झाली. ती उलटी झाल्यानंतर तो जो नावाडी होता त्या नावाडे झाले, चला हे सगळं साफ करा, साफ केल्याशिवाय मी तुम्हाला खाली उतरून देणार नाही. नरेंद्रने त्याला सांगितलं, अजिबात साफ बिफ काही करणार नाही, तुझी बोट आहे, तू साफ कर, तू साफ कर, आम्ही कोणी करणार नाही. तू आम्हाला काय मोठा आहेस म्हणून दरावतोस आहे, आम्ही तुझं अजिबात ऐकणार नाही, हे तू साफ कर, आम्ही नाही करणार, असं त्यांनी त्याला सांगितलं. आणि पटकन त्यांनी त्या नदीमध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत कोणाची तरी मदत, आणि त्या नावाड्याने सांगितलं, हे जोपर्यंत साफ करत नाही तुम्ही तोपर्यंत मी तुम्हाला बोटीतून उतरून देणार नाही, किनाऱ्यालाच बोट लावणार नाही, बसा आता इथेच, असं म्हणून त्यांनी भीती दाखवली सगळ्यांना. भीतीला नरेंद्रचा आवडता शब्द आहे अभी. अभी म्हणजे भीती नसणं. नरेंद्र उतरला, तिथे गोरे अधिकारी होते, इंग्रजांचं राज्य होतं, गोरे अधिकारी होते. ते दोन गोरे अधिकाऱ्यांना सांगितलं थोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये, तेव्हा ते बघा त्या नावाड्याने आम्हाला तिथे असं असं केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय ते साफ केल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही, असं म्हणून तो नावाडी आम्हाला किनाऱ्यावरतीच घेत नाही, तुम्ही आमच्या मदतीला चला. त्यांनी तिकडनं मदत आणली आणि ते दोन अधिकारी आल्यानंतर त्या नावाड्याला त्या अधिकाऱ्यांनी दापलं आणि नंतर त्या लहान लहान मुलांना त्यांच्याकडे कशाला साफ करायला होतो म्हणले, ते चल तू साफ कर, असं म्हणून त्यांनी त्याला रागवले. ते अधिकारी रागवले आणि त्या नावाड्याने त्यांना सोडून दिलं. नरेंद्रची लीडरशिप काय लक्षात घ्या. आपल्या मित्राला उलटी झालेली आहे आणि हा लेखाचा सांगतोय की त्याच्याकडे लक्ष देणं तर दूर राहिलं, पण उगत तो रागवारागवी करतोय आणि सांगतोय आम्ही तुम्हाला सोडणार नाही इथून, याच्यानंतर अजिबात तुम्हाला सोडणार नाही. तर नरेंद्रने दुसरी मदत आणून सगळ्यांना सोडवलं. याला लीडर म्हणतात. नरेंद्रची लीडरशिप आपल्याला या ठिकाणी दिसते. एकदा असं झालं, नरेंद्र तिथे पूर्वी जत्रा भरायच्या, त्या एका जत्रेमध्ये नरेंद्र गेला होता. जत्रेमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी एक शिवाची मूर्ती विकत घेतली. अर्धाकृती अशी मूर्ती विकत घेतली आणि ती आपल्या बगलेमध्ये घेऊन नरेंद्र चालत चालला होता. जात असताना त्यांनी पाहिलं की एक बग्गीवाला, आपल्या बग्गीवरचं त्याचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि तो घोडा बेभान धावत धावत ती बग्गी घेऊन जोरात त्या रस्त्याने येतोय आणि एक रांगणारं मूल त्या रस्त्यावरती आहे. आता जर त्या मुलाच्या आईचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि तो मुलगा त्या रस्त्यावर आलेला आहे आणि ही बग्गी ज्या स्पीडमध्ये येतेय त्या स्पीडला जर आता थांबवलं गेलं नाही तर ती बग्गी या मुलाला ठार मारेल, त्याच्या खाली ते मूल चिरडलं जाईल. हे नरेंद्रनी पाहता क्षणी नरेंद्रनी तीरासारखा तो तिथे धावला आणि त्या मुलाला त्यांनी एका म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच त्या मुलाला त्यांनी वाचवलं. हे वाचवल्यानंतर त्यासाठी तो पुढे गेल्यामुळे ती शिवाची मूर्ती आणली होती, ती शिवाची मूर्ती हातातनं पडली आणि ती भंगली. नरेंद्र घरी आला, त्याला फार वाईट वाटलं. नरेंद्र घरी आला. रोज आपल्या आईला आपण आज दिवसभरात काय केलं हे नरेंद्र आपणहून सांगायचा. हल्लीची मुलं आपल्या आई वडिलांना आपणहून काहीही सांगत नाही. वडिलांनी विचारलं तर अक्षरशः त्या चेहरे नाकं मुरडून एक चार गोष्टी वडिलांना काय सांगितल्यासारख्या सांगतात, खरं सांगतच नाहीत काही. पण नरेंद्रच्या आई वडिलांचं वैशिष्ट्य असं
की आपल्या मुलाचे ते उत्तम मित्र पण होते आणि उत्तम मैत्रीण पण होती आई. तेव्हा काय झालं, ते नरेंद्र आपल्या आईला सांगायचा, वडिलांना सांगायचा. तो घरी आला आणि आईला सांगितलं, "आई, आज आम्ही जत्रेत गेलो होतो. मी मूर्ती घेतली आणि परत येत असताना तो लहान रांगणारा मुलगा दिसला आणि त्याच्या अंगावरती ती बग्गी जाईल, तो घोडागाडी त्याच्या अंगावरनं जाईल आणि तो चिरडला जाईल, हे बघून मी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला वाचवलं. पण आई, माझ्या हातनं फार मोठी चूक झाली आहे. माझ्या हातली शिवाची मूर्ती भंगली. किती वाईट झालं आई, आता माझं काय होईल?" असं म्हणल्यानंतर आई काय बोलली असती, की "अरे तुला कोणी तिथे जायला सांगितलं होतं? तू जर तिथे गेला असतास आणि तुझ्या अंगावरनं गाडी गेली असती तर काय झालं असतं?" असं नाही आई म्हणाली. ज्यांना विवेकानंदांसारखा नेता आपल्या घरामध्ये जन्माला यावा असं वाटत असेल, त्यांनी मुलांवरती व्यापकतेचे विचार प्रसृत केले पाहिजेत आणि ते शिकवले पाहिजेत. व्यापक व्हा. पुढे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद सगळ्या जगाला भाषण करताना सांगायचे, "एक्सपान्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ." जे काही चांगलं आहे, ते चांगलं म्हणजे खऱ्या अर्थानं व्यापकता आहे. एक्सपान्शन इज लाईफ. व्यापक व्हा. नरेंद्रची आई म्हणाली, "अरे छान केलंस तू. त्या मुलाला वाचवलंस ना, अतिशय चांगलं केलंस. असाच माणसासारखा वागत जा." असं आईने सांगितलं. शिवाची मूर्ती का तोडली म्हणून रागवली नाही आई. असाच माणसासारखा वागत जा. संकटात पडलेल्यांना वाचवलं गेलंच पाहिजे आणि त्यासाठी तू पुढे गेलास. मला तुझा अभिमान आहे. चांगलं केलंस तू. त्या मुलाचे प्राण वाचवलेस ते. स्वामी विवेकानंद नरेंद्र शाळेत जायला लागला. सुरुवातीला मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये होता. तिथून त्याचं स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे. पण ही 2 कॉलेजेस त्याच्या जीवनामध्ये येतात. आता कॉलेजचं आता आपण आज बघणार नाही, पुढच्या वेळेला बघू. पण याची जी लहानपणीचे जे प्रसंग आहेत, त्यातले 1-2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. कारण आता फक्त 3च मिनिटं आपल्याला शिल्लक आहेत. इंग्लंडचा प्रिन्स ऑफ वेल्स, 7वा प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला होता. इंग्रजांचंच राज्य होतं. इंग्रज कधीही इथे यायचे आणि त्या ठिकाणी आपलं साम्राज्यच असल्या कारणानं ते त्यांच्या कामासाठी येत असतील. हा 7वा प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला होता. आणि साहजिकच इंग्लंडचा प्रिन्स जेव्हा बोटीने येत होता, त्यावेळेला इतर लोकांनी त्यांच्या बोटीवर हल्ला करू नये म्हणून एक युद्ध नौका सुद्धा त्यांच्या बरोबर आलेली होती. त्या युद्ध नौकेचं नाव होतं सिरॅपिस. ही नौका सुद्धा आलेली होती. आणि ती नौका जोपर्यंत भारताच्या बंदरात होती, तोपर्यंत ती नौका पाहण्यासाठी म्हणून परवानगी होती. पण त्याचं परवानगी पत्र घ्यायला लागत होतं. त्या इंग्रजी अधिकाऱ्याकडनं परवानगी पत्र घ्यायचं आणि मग ते पत्र तिथं दाखवलं, की मग ती युद्ध नौका पाहायला परवानगी दिली जात होती. नरेंद्रने आपल्या मित्रांना सांगितलं की नरेंद्र तो लीडरच होता. नरेंद्रने मित्रांना सांगितलं, "चला आज आपल्याला सिरॅपिस ही नौका पाहायला जायचं, युद्ध नौका पाहायला जायचं." ते तिथे गेले. ते तिथे द्वारपाल होता त्यांनी हटकलं. नरेंद्रला काही माहित नव्हतं, की तिथे परवानगी काढायला लागते वगैरे. त्यांनी त्याला सांगितलं, "तुमच्याकडे परवानगी पत्र कुठे आहे?" नरेंद्र म्हणाला, "आमच्याकडे काही परवानगी पत्र नाहीये, पण सोडा की आम्हाला, आम्ही लहान-लहान मुलं आहोत. ते लहान-बिन काही नाही, आम्ही काही सोडणार नाही तुम्हाला." असं सांगितल्यानंतर त्या द्वारपालाचं लक्ष चुकवून नरेंद्रनी समोर पाहिलं, ते परवानगी कुठनं आणायची? तो म्हणला, "ते बघा तिथे ती दुसऱ्या मजल्यावरती तो अधिकारी बसलाय ना, त्याच्याकडनं परवानगी आणायची." आणि त्याच्या नरेंद्रच्या लक्षात आलं, की तिथे एक फार मोठी रांग आहे आणि ती रांग संपेपर्यंत ही सिरॅपिस बोट पाहण्याची जी वेळ आहे ती संपून जाणार आहे. असं पाहिल्यानंतर नरेंद्र त्या द्वारपालाचं लक्ष चुकवून त्या रांगेतनं असा काय पुढे गेला, की त्यांनी पहिला दुसरा नंबर लावला आणि आणि त्या इंग्रजी अधिकाऱ्याकडून परवानगी मिळवून आणली आणि परवानगी त्या वेळेत मिळवून आणून नरेंद्र परत आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आला आणि त्या द्वारपालाला म्हणाला, "ही बघ परवानगी आणली." ते म्हटले, "अरे तू एवढ्या लवकर कशी काय परवानगी आणली? इथे एवढी मोठी रांग आहे." तो म्हणाला, की "मला काही दिव्य शक्ती प्राप्त आहेत, त्याच्यामुळे मी घेऊन आलो." असं त्याला सांगितलं. हे सगळे आत गेले आणि ती सिरॅपिस नौका ते सगळेजण बघून आले. एक प्रसंग असा आहे, 1-2 प्रसंग सांगतो. नवगोपाल यांची एक व्यायामशाळा होती. तिथे नरेंद्र व्यायामाला जात असे. एक दिवशी तिथे एक जो झोका असतो ना, डबल बार, सिंगल बार किंवा ते अ, अ, ड एक ते असं लोंबकळण्याचा खेळ खेळतात, तर त्याचा एक स्ट्रक्चर तिथे बसवायचं होतं. लोखंडी खांब तिथे बसवायचा होता. ते लोखंडी खांब बसवण्याचं काम चालू होतं आणि ही मुलंच बसवत होते.
ते सगळे मुलं एकत्र आले होते आणि तो खांब असा उभा करत होते. तो उभा करताना त्यांना काही ते जमत नव्हतं. शेजारी एक इंग्रजी अधिकारी होता. तर त्याला त्यांनी बोलवलं, "अहो जरा मदत करा." तो आला मदत करायला. त्यांनी तो खांब उभा केला, पण तो नीट उभा न झाल्यामुळे तो खांब त्या इंग्रजी अधिकाऱ्यावरतीच पडला. त्याला खोक पडली इंग्रजी अधिकाऱ्याला. आता तुम्ही लक्षात घ्या, पारतंत्र्यात आहोत आपण आणि इंग्रजी अधिकाऱ्याच्या डोक्याला खोक पडली. कोणी पाडली? या लहान मुलांनी पाडली. का पाडली? तर ते त्यांच्या डोक्यावरती तो खांब पडला लोखंडी म्हणून. काय शिक्षा झाली असती? भयंकर शिक्षा झाली असती. पण नरेंद्रने काय केलं? नरेंद्रने लगेच जाऊन कुठूनतरी एक एक चिंधी आणली आणि ती त्याच्या डोक्याला गुंडाळली. त्याला प्रथमोपचार केला. तो बावरून गेला नाही हे लक्षात घ्या. बावरून गेला नाही. आता काय करायचं? असं काही झालं नाही. त्याने जाऊन त्याला फर्स्ट एड सगळं पुरवलं. एवढंच नव्हे, त्याला पाणी दिलं आणि त्यानंतर तो इंग्रजी अधिकारी ज्या घरी राहत होता, त्या घरापर्यंत नरेंद्रने त्याला नेऊन सोडलं. त्याचप्रमाणे 2-4 दिवस नरेंद्र तिथे जाऊन त्याला काहीतरी फळं वगैरे देत असे आणि चौकशी करत असे, की तुमची तब्येत बरी आहे ना? आणि त्यानंतर तो इंग्रजी अधिकारी इतका खुश झाला या मुलांवरती, की त्यांनी ते पुढे काही ती तक्रार वगैरे केली नाही. पण त्यांनी ती तशी करू नये म्हणून त्यांनी नरेंद्रने असं केलं अशातला भाग नाही. ती त्याला लागलंय आपण त्याला मदत केली पाहिजे. हाच नरेंद्र पुढे गेल्यानंतर जगाला सांगतोय, शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. पण त्याची सगळी पाळंमुळं ही त्याच्या बालपणामध्ये आहेत. आपण आता याबद्दलचा विचार पुढे बघू. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलत. आपली वेळ संपली आता. त्याबद्दल मी सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या या वाणीला विराम देतो. शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.